మిత్రులారా అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా ఈరోజు మనం పండల దుకాణంలో పండలు కొంటున్నప్పుడు ఇద్దరు వ్యక్తులు తెలుగులో ఎలా మాట్లాడుకుంటారో తెలుసుకుంदाम. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण शिकूया की दोन व्यक्ती फळांच्या दुकानामध्ये फळे घेताना तेलुगूमध्ये कसं बोलतात. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि तेलुगू बोलायला आणि समजायला शिकूया. तर मित्रांनो, फळांचे दुकान याला तेलुगूमध्ये पंडल दुकानम असे म्हणतात. पंडल दुकानम. मित्रांनो, फळांना तेलुगूमध्ये काय म्हणतात हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि आज आपल्याला शिकायचं आहे की फळं घेताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. जसं उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो, ही फळे कशी देता. ही फळे कशी देता. आपण जेव्हा मित्रांनो दुकानदाराला विचारणार की ही फळे कशी देता, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, ई पंडलू एला इस्तुन्नावू. ई पंडलू एला इस्तुन्नावू. मित्रांनो, ई पंडलू म्हणजे ही फळे. कशी देता याला तेलुगूमध्ये म्हणतात एला इस्तुन्नावू. या पूर्ण वाक्यामध्ये उपयोग करायचा मित्रांनो. ही फळे कशी देता. ई पंडलू एला इस्तुन्नावू. ही फळे कशी देता याला तेलुगूमध्ये म्हणतात ई पंडलू एला इस्तुन्नावू. तर मित्रांनो, आता दुकानदार म्हणणार की मी चांगल्या किमतीत देत आहे. मी चांगल्या किमतीत देत आहे. मित्रांनो, मी चांगल्या किमतीत देत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात नेनू मंची धराकी इस्तुन्नानू. नेनू मंची धराकी इस्तुन्नानू. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की मंची धराकी इस्तुन्नानू. मित्रांनो, मंची धराकी म्हणजे चांगल्या किमतीत, इस्तुन्नानू म्हणजे देत आहे. याचा पूर्ण वाक्यामध्ये उपयोग करणार मित्रांनो, मी चांगल्या किमतीत देत आहे. नेनू मंची धराकी इस्तुन्नानू किंवा मंची धराकी इस्तुन्नानू. तर मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे. आता ग्राहक म्हणणार मित्रांनो की चांगली किंमत म्हणजे काय. चांगली किंमत म्हणजे काय. मित्रांनो, चांगली किंमत म्हणजे काय याला तेलुगूमध्ये म्हणतात मंची धर अंटे अर्धम एमिटी. मंची धर अंटे अर्धम एमिटी. मित्रांनो, चांगली किंमत म्हणजे याला तेलुगूमध्ये म्हणतात मंची धर अंटे अर्थम. काय काय याला तेलुगूमध्ये म्हणतात एमिटी. याचा पूर्ण वाक्यामध्ये उपयोग करायचा मित्रांनो, चांगली किंमत म्हणजे काय. मंची धर अंटे अर्धम एमिटी. तर मित्रांनो, चौथं उदाहरण आहे. ही फळे कच्ची दिसत आहेत. ही फळे कच्ची दिसत आहेत. मित्रांनो, ही फळे कच्ची दिसत आहेत याला तेलुगूमध्ये म्हणतात ई पंडलू पच्चीगा कनिपिस्तुन्नाई. ई पंडलू पच्चीगा कनिपिस्तुन्नाई. मित्रांनो, ई पंडलू म्हणजे ही फळे, पच्चीगा कनिपिस्तुन्नाई म्हणजे कच्ची दिसत आहेत. याला पूर्ण वाक्यात म्हणायचं मित्रांनो, ही फळे कच्ची दिसत आहेत. ई पंडलू पच्चीगा कनिपिस्तुन्नाई म्हणजे ही फळे कच्ची दिसत आहेत. तर मित्रांनो, पाचवं आणि सहावं उदाहरण आहे. मित्रांनो, पाचवं उदाहरण आहे कदाचित ते अजून पिकलेले नाही. मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार की कदाचित ते अजून पिकलेले नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो बहुशा इवी इंका पंडले देमो. बहुशा इवी इंका पंडले देमो. मित्रांनो, बहुशा इवी इंका म्हणजे कदाचित ते अजून पिकलेले नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात पंडले देमो. पिकलेले नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, कदाचित ते अजून पिकलेले नाही. बहुशा इवी इंका पंडले देमो म्हणजे कदाचित ते अजून पिकलेले नाही. तर मित्रांनो, सहावं उदाहरण आहे. यात काही शंका घेऊ नका किंवा यात शंका घेऊ नका. मित्रांनो, यात शंका घेऊ नका याला तेलुगूमध्ये म्हणतात अनुमानिंच वद्दम्मा. अनुमानिंच वद्दम्मा म्हणजे शंका घेऊ नका किंवा शंका घेऊ नको. याला तेलुगूमध्ये म्हणतात अनुमानिंच वद्दम्मा. तर मित्रांनो, आठवं उदाहरण आहे. आता ग्राहक म्हणणार पण काय करणार, थेट घेतले पाहिजे. पण काय करणार, थेट घेतले पाहिजे. किंवा मित्रांनो, आपण असं सुद्धा म्हणू शकतो मग काय करणार, सरळ घेतले पाहिजे किंवा काय करणार, थेट घेतले पाहिजे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ऐते एमी चेयाली नेरुगा तिस्कोवाला. ऐते एमी चेयाली नेरुगा तिस्कोवाला. मित्रांनो, ऐते एमी चेयाली म्हणजे पण काय करणार. पण काय करणार, नेरुगा तिस्कोवाला सरळ घेतले पाहिजे किंवा थेट घेतले पाहिजे. याला तेलुगूमध्ये म्हणतात नेरुगा तिस्कोवाला. तर मित्रांनो, आठवं उदाहरण आहे. तुम्हाला दुकानदार म्हणणार मित्रांनो की त्यासारखं नाही. मित्रांनो, त्यासारखे नाही किंवा त्यासारखं नाही. नाराज होऊ नका. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अटला कादम्मा मनस्तापम चेंदकंडी. मित्रांनो, अटला कादम्मा म्हणजे त्यासारखे नाही. मनस्तापम चेंदकंडी म्हणजे नाराज होऊ नका. किंवा मित्रांनो, तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की चिराकू पडकंडी. चिराकू पडकंडी म्हणजे नाराज होऊ नका. अटला कादम्मा चिराकू पडकंडी म्हणजे
तसं नाही, नाराज होऊ नका. तर मित्रांनो, 9वं उदाहरण आहे, तुमच्याकडे चांगली संत्री आहेत का? तुमच्याकडे चांगली संत्री आहेत का? मित्रांनो, आता ग्राहक म्हणणार की तुमच्याकडे चांगली संत्री आहेत का? याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, मी वद्द मंची नारिंज पंडू उन्नाया. मी वद्द मंची नारिंज पंडलू उन्नाया. मित्रांनो, मी वद्द म्हणजे तुमच्याकडे, चांगली संत्री आहेत का याला तेलुगूमध्ये म्हणतात मंची नारिंज पंडलू उन्नाया. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, तुमच्याकडे चांगली संत्री आहेत का याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, मी वद्द मंची नारिंज पंडलू उन्नाया. म्हणजे तुमच्याकडे चांगली संत्री आहेत का? तर मित्रांनो, आता तुम्हाला दुकानदार म्हणणार की होय ते खूप ताजे आहेत किंवा होय ते खूप ताजे आहे. मित्रांनो, होय ते खूप ताजे आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात అవును ఇది చాలా తాజాగా ఉంది. అవును ఇది చాలా తాజాగా ఉంది. मित्रांनो, అవును म्हणजे होय, इदी म्हणजे ते, छाला म्हणजे खूप, ताजागा उंदी म्हणजे ताजे आहेत किंवा ताजे आहे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, होय ते खूप ताजे आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात అవును ఇది చాలా తాజాగా ఉంది. అవును ఇది చాలా తాజాగా ఉంది. तर मित्रांनो, 11वं उदाहरण आहे. आता ग्राहक म्हणणार मित्रांनो की ठीक आहे, मला 1 किलो संत्री द्या. ठीक आहे, मला 1 किलो संत्री द्या. मित्रांनो, ठीक आहे, मला 1 किलो संत्री द्या याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे నాకు 1 కిలో నారింజ పండ్లు ఇవ్వు. నాకు 1 కిలో नारिंज पंडलू इवू. मित्रांनो, सरे ठीक आहे, ठीक आहे याला म्हणतात सरे. नाकू 1 किलो म्हणजे मला 1 किलो संत्री द्या याला तेलुगूमध्ये म्हणतात नारिंज पंडू इवू. नारिंज पंडलू इवू. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, सरे नाकू 1 किलो नारिंज पंडलू इवू. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला तेलुगूमध्ये काय शिकायचं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे त्या विषयावर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच बनवणार. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर.